एक्झामला जाण्याआधी आमच्या रूमवर काय काय चालू होतं बघायचं आहे. इथे मला एक्झामचं एवढं टेन्शन आलं होतं आणि मॅडम बघा मस्त असा फोन स्क्रोल करत बसला. पण शेवटी एक्झाम म्हटल्यावर थोडं सिरियस व्हावंच लागतं म्हणून मीही थोडा अभ्यास केला. त्यानंतर एक्झामला जाण्यासाठी रेडी होऊ लागलो. ॲप्रॉन घातला, गळ्यामध्ये ID कार्ड टाकलं आणि आम्ही निघालो युद्धाला, प्रॅक्टिकल एक्झामला. हो, एक्झामला जाण्याआधी आमची थोडी मजाक मस्ती चालू होती, पण डोक्यात तसं टेन्शनही होतं बरं का. पण टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालं म्हणून परत आणि आमच्याच नादात. इकडे ऋतुजाचं घड्याळ तुटलं होतं तर ती बिचारी नीट करत होती. एक्झाम हॉलमधून आल्यानंतर एकदाचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर कॅन्टीनमध्ये कोल्ड्रिंक घेऊन स्वतःला ट्रीट दिली. 4 वाजता थोडं स्नॅक्स एन्जॉय केलं. इकडे या मॅडमांना सगळे पेजेस एकत्र करून बाइंडिंग बुक बनवायची होती म्हणून ही पानं फाडण्याची कसरत चालली आहे. आता दिवसभराचा सगळ्यात बेस्ट पार्ट, एक्झाम आणि बाइंडिंगचं टेन्शन संपल्यावर माझी फ्रेंड आता माझं एक क्यूट हेअर स्ट्रेट करून मला पॅम्पर करते. शेवटी अशी बेस्टी असेल ना तर कॉलेज लाईफची धमाल काही वेगळीच असते. तुमची पण अशी पार्टनरिंग क्राईम आहे का? नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू